फास्ट ट्रॅक म्हणतात ते खरंच फास्ट ट्रॅक होऊन शिक्षा फरमावली आहे मरेपर्यंत फाशीची भीमराव कांबळे दोषित झाल्याची. नराधमाला शिक्षा करण्याचा दबाव फडणवीसांवरती होता आणि दुसरा मोठा दबाव होता ती कन्या फडणवीसांच्या जातीची होती. अजून एक चॅलेंजिंग गोष्ट होती ती ब्राह्मण मुलीवर दलित अत्याचार करणार असेल तर की फडणवीसांनी जो संवैधानिक मार्गाचा निर्णय घेत कोर्टाकडून शिक्षा मिळवून दिली. नसरापूर अत्याचार कांडामधल्या आरोपीला काही दिवसापूर्वी कोर्टानं दोषी ठरवलं आणि आज त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. फास्ट ट्रॅक म्हणतात ते खरंच फास्ट ट्रॅक होऊन कोर्टाने न्याय उशिरान मिळत नसतो हे दाखवून दिलं. जेव्हा न्यायालय अशा उशिरानी न्याय देतं तेव्हा उशिरानी मिळालेला न्याय अन्याय असतो असं म्हणत आपण बऱ्याच वेळेला न्यायालयावरही भाष्य केलेलं आहे. पण ज्या वेळेला न्यायालय स्वतःहून अशा काही गोष्टी करतं तेव्हा त्यावर भाष्य केलंच पाहिजे. तोंड भरून न्यायालयाचं कौतुक केलं पाहिजे. आज आम्हाला आनंद नाही होत आहे, एक समाधान वाटत आहे की किमान एका चिमुकलीच्या जीवाला न्याय मिळतोय. नसरापूरच्या केसमध्ये पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा फरमावली आहे मरेपर्यंत फाशीची भीमराव कांबळे दोषित झाल्याची. भीमराव कांबळे दोषित झाला आणि अनेकांनी या प्रकरणामध्ये भाष्य करायला सुरुवात केली. हे यश कोणाचं? देवेंद्र फडणवीसांचं खरंच कौतुक करण्याची गरज आहे का? न्याय निकाल निर्णय कोर्टाने दिलाय, मग फडणवीसांचे आभार कशासाठी मानायचे? म्हणजे आता फडणवीसांची IT सेल यात आघाडीवर असेल की न्याय मिळवून दिला, पण फडणवीसांनी यात काय केलं म्हणून फडणवीसांना लोकांनी थँक्यू म्हणावं, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियाही चालू झाल्या. खरं तर फडणवीसांनी यात काय केलंय हे सांगण्याची ही वेळ नाही आहे किंवा त्यांच्या प्रयत्नांना सांगून या प्रकरणाचं क्रेडिट त्यांना द्यावं अशी ही स्थिती नाही आहे. पण तरीही मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. 1 मेला हे प्रकरण घडलं आणि त्यानंतर आत्ता 3 महिने पूर्ण होण्याच्या आत या प्रकरणाचा निकाल सुद्धा लागला. ईश्वराकडे न्यायालयाकडे एवढीच प्रार्थना आहे, सत्र न्यायालयाचा निकाल आता हायकोर्टात कदाचित चॅलेंज होईल, कदाचित तो सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, क्षमता आहे की नाही मला माहीत नाही, पण तिथेही पुन्हा मानवीय दृष्टिकोन ठेवून काही वेगळा विचार होऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. खरं तर जे सबळ पुरावे मिळालेले आहेत त्या सबळ पुराव्यानिशीच हा निर्णय आलेला आहे. मंडळी, देवेंद्र फडणवीसांचे आभार यासाठी मानायचे की फडणवीसांच्यावरती या प्रकरणाचा दबाव मोठा होता. नसरापूरच्या दुर्घटनेत मयत झालेली नसरापूरच्या वाईट घटनेत मयत झालेली ती कन्या अल्पवयीन होती, खूप छोटी होती, एवढी की काय बोलावं हा प्रश्न सुद्धा पडलेला होता. नंबर 2, झालेला अत्याचार इतका घृणास्पद होता की त्या अत्याचाराला बोलावं कसं, सांगावं कसं हा प्रश्न तर होताच होता. पण एका चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारणाऱ्या नराधमाला शिक्षा करण्याचा दबाव फडणवीसांवरती होता आणि दुसरा मोठा दबाव होता ती कन्या फडणवीसांच्या जातीची होती. आपल्या जातीची म्हणून फार काय बोलायला जावं तर बघा, जातीला न्याय देण्यासाठी इतके पुढे येता असं वाक्य हे ऐकून घ्यावं लागलं असतंच. आरोपी भीमराव कांबळे होता. अजून एक चॅलेंजिंग गोष्ट होती ती ब्राह्मण मुलीवर दलित अत्याचार करणार असेल तर एवढ्या वेगात कारवाई केली जाते असंही बोललं जात होतं. देवेंद्र फडणवीसांच्या वरती भीमराव कांबळेचं एन्काउंटर करावं असा दबाव देखील वाढत चालला होता. मला कौतुक वाटतं त्या चिमुरडीच्या वडिलांचं. आपलं लेकरू गमावल्यावर सुद्धा राजकारण्यांना धाडसानं सांगायला एक काळीज लागतं की तुमच्या राजकारणासाठी माझ्या मुलीच्या मृत्यूचा कृपया वापर करू नका, मी या केसवर फोकस करतोय.
आणि मला भेटायला येऊ नका हे त्यांचं सांगणं या सगळ्या प्रकरणांचा बाजार मांडणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं होतं. या सगळ्याचं प्रेशर घेत पुणे पोलीस तपास लावत होते. खरं तर पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाईट घटना घडतायत, खून होत आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचं गांभीर्य अधिकच वाढत होतं. अशा वेळी आरोपी लगेच अटक झाला होता आणि आरोपीच्या विरुद्धचे सबळ पुरावे देखील पोलिसांच्याकडे उपलब्ध होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याला फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचं सांगितलं आणि फास्ट ट्रॅक म्हणजे काय हे अजून तरी लोकांना कळलेलं नव्हतं. हे सगळं त्या कोर्टात गेलंय आणि यावर आधीच बोंब उठण्याच्या आत याचा निकाल देखील आला. तो नुसता फास्ट ट्रॅक नाही आहे, तर तो बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅक आहे हे लक्षात आलं. याचे पुरावे गोळा करणे, आरोपीला अपराधी सिद्ध करणे ही सगळी कामं ज्या तत्परतेनं गृह विभागानं केलीत ती तत्परता बघून खरोखरच त्यांना धन्यवाद म्हणावं वाटतं. ही घटना घडली आणि हे ते गृह विभाग रोखू शकला नाही याचा जितका दोष आपण गृह विभागाला दिलाय ना, तितकाच कौतुक सुद्धा यात गृह विभागाचं करावं लागेल की त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात मोठं दडपण काय होतं माहीत आहे? ते दडपण म्हणजे सगळे लोक म्हणत होते की आरोपीचं एन्काउंटर झालं पाहिजे. एक मोठा रास्ता रोको करण्यात आला. त्याच वेळी अनेक जणांना हे सगळं संपेल, एन्काउंटर होईल असं वाटत होतं. का केलं नाही असा प्रश्न विचारला जात होता. म्हणजे मला सुद्धा कित्येक जण या प्रकरणात विचारत होते, सगळं खरं आहे, पण फडणवीसांनी या प्रकरणात काहीच का केलं नाही, हा प्रश्न मला विचारला जात होता आणि मीही निरुत्तर होतो. गप्प बसताना एक भावना डोक्यात होती की ते सरकार काय करतंय हे प्रत्येकाला सांगत सुटण्याची आवश्यकता आहे का? म्हणजे मी आरोप करतोय ना की सरकार काही करत नाही, मग मला कळलं पाहिजे, मला सांगा, असं उठसूट प्रत्येकाला खुलासे करत बसलं तर सरकारचं कामच खुलासा करणं इतकंच होईल. एवढंच काम सरकारकडे उडेल. कुणीतरी उठावं, शंका उपस्थित करावी आणि काय केलं सांगा ना असं विचारावं. बोला सांगत का नाहीत असं म्हणावं आणि सांगितलं नाही म्हणून सरकारला नामर्द सिद्ध करावं. असा भलताच प्रयोग आपल्याकडे होताना दिसतोय. आणि हा प्रयोग होत असताना सुद्धा, दबाव असताना सुद्धा एन्काउंटर करण्याचा, त्याला रस्त्यात कुठेतरी मारण्याचा प्रत्येकाचं एक वाक्य असतं बघा, योगी पॅटर्न राबवा, योगी पॅटर्न राबवा. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत ते लक्षातच येत नाही. कोणत्याही गैरकायद्याचा मार्ग न अवलंबता, जनरेट्यापुढे न झुकता, कारण एक वाक्य लक्षात ठेवा, राज्य चालवायचं असतं ते जनमताच्या निर्णयानंतर चालवायला मिळतं, पण राज्य चालवताना नीतीचा अवलंब करायचा असतो, जनमताचा नव्हे. कारण जनमत प्रत्येक वेळीच योग्य भावना व्यक्त करेल असं नाही ना, प्रत्येक वेळी योग्य भावना व्यक्त करेल असं नाही. राज्य चालवताना, राज्य शकट हाकताना नीतीचा अवलंब करायचा असतो आणि त्या नीतीचा अवलंब करत जनरेटा आहे म्हणून त्याला सरकारच्या बंदुकीनं मारण्यापेक्षा न्यायालयाच्या आदेशाने मारण्याचा मार्ग अवलंबला गेला आणि त्याला आता मरेपर्यंत फाशी मिळेल. म्हणून मला फडणवीसांचं कौतुक वाटतं. प्रत्येकजण जे म्हणतात ना, एवढा का तू, त्याचा काय अनेकांचे अनेक शब्द आहेत. कुणी चरणचुंबक म्हणतं, कुणी चाटुकारिता करणारं म्हणतं, कुणी फडणवीसांचा झेल्या म्हणतं, गुलाम म्हणतं, काय म्हणायचं ते म्हणत. मी प्रशंसक यासाठी आहे की प्रचंड दबाव असताना सुद्धा तसुभरही न ढळता न्याय देण्यात आपण यशस्वी ठरणार आहोत हा विश्वास फडणवीसांच्या मनामध्ये होता आणि ते त्यांनी करून दाखवलं. ते कोर्टाच्या माध्यमातून करून दाखवलं आणि 3 महिने पूर्ण व्हायच्या आत त्या नराधमाला शिक्षा झाली. त्यामुळं भीमराव कांबळेंना फाशी, निर्णय कोर्टाचा, फडणवीसांचं काय, असा प्रश्न विचारून कुणी आपल्या मनाचा कोतेपणा दाखवू नये. सबळ पुरावे उभा करणं, न्यायालयाला कन्व्हिन्स करणं आणि शिक्षा मिळवून घेणं
ह्याच सरकारचं यश आहे आणि ते यश सरकारनं प्राप्त केलं आहे. यातून एक मेसेज गेला आहे आणि तो मेसेज म्हणजे अशी अघोरी कृत्य महाराष्ट्रात करणार असाल तर केवळ पोलिसांच्या बंदुकीनं नाही तर कायद्याच्या धाकानं देखील त्या आरोपींना संपवता येऊ शकतं. मी याआधीही बोललो होतो. बदलापूरच्या घटनेत जेव्हा त्या कर्नाटकातल्या आरोपीचं एन्काउंटर झालं तेव्हा आधी एन्काउंटर करा म्हणणारे अनेकांनी मागणी केली होती की एन्काउंटर झालं पाहिजे, मारलं पाहिजे. आणि या एन्काउंटरच्या घटनेनंतर मग सुषमा अंधारेंच्यासारखे अनेक पोपट उभे राहिले आणि त्या पोपटांनी बोलायला सुरुवात केलं की आरोपीचा एन्काउंटर का केला तर बड्या धेंडांना वाचविण्यासाठी, संस्थेतल्या संघपरिवारातील मंडळींना वाचविण्यासाठी, संस्था चालकांना वाचविण्यासाठी हा एन्काउंटर केला. एक मारला आणि विषय संपवला अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्या होत्या. खरं तर कोणताही संस्था चालक, कोणताही व्यक्ती अशा नराधमाला पाठीशी घालत नसतो, पण तरीही हे बोलल्या गेलं. आजही एन्काउंटर केला गेला असता तर असंच कोणाला तरी लपविण्यासाठी म्हणून ते बोललं गेलं असतं. आणि हो, विसरता येणार नाही, आरोपीचं नाव भीमराव कांबळे आहे. बामणाची लेक मेली म्हणून दलित आरोपीला मारून टाकलं अशा स्वरूपाची वाक्य बोलायलाही लोक कमी केलं नसतं. कारण त्या प्रकरणाचं जेवढं गांभीर्य, जेवढी तीव्रता मे महिन्यात होती तेवढी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात असेल असं नाही. आपल्या लोकांच्या स्मृती एवढ्या कमजोर आहेत ना, म्हणजे आपली विस्मरणशक्ती दांडगी आहे आणि त्यामुळं तेही घडलं असतं. अशा स्वरूपाच्या जातीयवादी प्रतिक्रिया देणं, नसत्या शंका निर्माण करणं जमलं असतं आणि ते घडायला सुरुवात झाली असती. म्हणूनच मला इथे जाणीवपूर्वक वाटतंय की फडणवीसांनी जो संवैधानिक मार्गाचा निर्णय घेत कोर्टाकडून शिक्षा मिळवून दिली आणि कोर्टाने शिक्षा द्यावी म्हणून ज्या कृती केल्यात त्या खरोखर प्रशंसनीय आहेत. धन्यवाद देवा भाऊ, तुम्ही त्या लहान लेकीचे पालक बनून तिला न्याय देण्यासाठी पुढे आलात, यासाठी तुमचे आभार. आणि त्या लेकीच्या बापाला हात जोडून त्यांचे आभार मानतो, त्याच्या धैर्यापुढे नतमस्तक होतो. कारण आपल्या मुलीच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये, न्याय मिळावा यासाठी तो माणूस धाडसाने पुढे आला आणि त्यांनी काम केलं. यासाठी त्यांनाही वंदन आणि आभार फडणवीसांचे. नमस्कार.